आवाज बारीक है। बेशक सुभान अल्लाह सुभान अल्लाह। नूरी तुम हो सुभान अल्लाह धड़कन तुम्ही हो रूह का समा तुम्ही सुभान अल्लाह। हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक म्हणजेच हजरत वीर शहानूर बाबा यांचा उरूस आपण पाहिलं तर उद्या रमजान ईद आहे आणि आज चांद्रात आहे आणि आजच्या चांद्राच्या दिवशी या ठिकाणी बाबांचा उरूस होते। आपल्याबरोबर अशोक भाई वडगावकर विशेष असं काही नाही आहे, पण या वर्षाचा उरूस 50व्या वर्षाचा आहे आणि मिनी अजमेर या नावानं असल्यामुळे आज भरपूर लोकांच्या याकडे येणं जाणं चालू आहे आणि आत्तापर्यंत दिवसभर लोकांचा येणं जाणं करून सगळे फूल चद्दर आपली जी मन्नत असेल जी काही मुराद असेल ते सगळे पूर्ण करत आहेत आणि अजूनही पूर्ण होणार आहे। आणि त्याबरोबर आज विजापूरहून पीर साहेब आलेले आहेत, ज्याला अति महत्त्व आहे
आणि आजचा दिवस अत्यंत आनंदाचा असून सर्व मंत्रिमंडळातील प्रत्येक धर्मातील प्रत्येक माणसं वेगवेगळ्या लोकांच्या येणं जाणं झालेलं आहे. यामुळे अत्यंत आनंद म्हणजे आनंद होणाऱ्या गोष्टी आहेत. आणि सर्वांच्या सुखात सामील होऊन सगळ्यात यश मिळवण्यासाठी बाबांच्या चरणी शरण आलेले आहेत आणि बाबांची दुआ घेत आहेत आणि दुआ देण्यासाठी सगळ्यांचा आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे. यामुळे खुशीचा दिवस म्हटल्याची हरकत नाही. आज 50 वर्ष पूर्ण होत असलेलं अमृत महोत्सव म्हणून साजरा केला जातो. मी यांच्यावरून सांगतो की हे इथं खिदमत करतात म्हणजे रक्षकही सांगतात की त्यांची मला पूर्ण जे आहे की जे काय कार्य करतात ते मला फार आवडले आणि मी मनापासून यांना आपल्या मनात उतरतो आणि मनात असं उतरलं की त्यांना मी माझा शिष्य बनवलं आणि त्यांना दीक्षा दिली. दीक्षा म्हणजे ते फारसी जुबानमध्ये खलिफा म्हणतात. त्यांना खिलाफत दिली आणि खिलाफत त्याला म्हणतात की सगळं जे काय परमेश्वराने मनुष्याला जे सांगितलेलं ते पहिले ज्यांनी अदा केले ते यांना सगळं संपूर्ण दिले. कारण की यामध्ये बाबांचा शहानूर बाबांचा एक हृदय आत्मा आहे आणि त्या हृदय आत्माने हे काम करतात. त्याच्यात काहीच विशेष म्हणजे हे नाही की त्यांचा आशीर्वाद यांना खास आहे. बाबा शेवटचा प्रश्न आहे की मिनी अजमेर म्हणून ओळखला जातं आणि 50 वर्ष म्हणजे फक्त 50 वर्ष अशीच निघून गेली आणि तुम्ही आता बाबांनी सांगितलं की तुम्हाला तुम्ही खिलाफत दिली आणि आपण जर म्हणलं तर मिनी अजमेर म्हणलं आपल्याला असं. यात मिनी अजमेर म्हटलं खाजा गरीब नवाज मैनुद्दीन चिश्ती अजमेर शरीफ या ठिकाणी आमचं हमेशा वर्षातून एकदा दोनदा येणं जाणं असतं आणि तिथल्या लोकांच्या आमचा संपर्क आल्यामुळे त्या लोकांनी प्रत्येक वर्षाला तिथून चादरे त्या ठिकाणी 5 चादरी येतात आपल्याला खाजा गरीब नवाज यांच्या दर्ग्यातून. दुसरे त्या ठिकाणी गौसले आझम म्हणून आहेत त्यांच्या दर्ग्यातून येतो. नंतर जवळ सांबर शरीफ म्हणून आहे त्यांच्या नातवांचा दर्गा शरीफ आहे तिथून एक चादर येते आणि त्याबरोबर तिथं उलटेकडी या नावानं मखदूम अली शाह उलटेकडी इथून एक चादर येते. तसंच मौलाली मुस्किल कुशा पेठ वडगाव कोल्हापूर इथून एक चादर येतात. अशी 5 चादरी आपल्या दर्ग्यात येतात आणि दरवर्षी चालू मिनी अजमेर म्हणता बघता आज सगळ्या ठिकाणी प्रत्येक महिन्याला षष्टीचा प्रोग्राम उर्दू 6 तारखेला या ठिकाणी साजरा होतो. अशा वेळेला बरीच लोकांचं येणं जाणं होतं आणि सगळे लोक खुश आहेत आणि अजून यशस्वी होण्यासाठी प्रयत्न चालू आहेत आणि अजून सगळ्या लोकांना आशीर्वाद मिळावा ही अपेक्षा धरून आम्ही काम करीत आहोत. आणि काम करण्याचं सर्व मंडळी जितकी लोक लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांचं सहकार अति मोलाचं आम्हाला लाभलेलं आहे. आणि त्याचबरोबर आज निसार शेख यांनीसुद्धा एका आनंदानं आज आपली क्लिप घेत आहेत आणि मुलाखत घेऊन सगळ्यांना कळवण्याचा प्रयत्न करतात. याबद्दल अति आनंद मानावा आणि सुखाचा यशस्वी वाटावा असा एक शब्द मोठा आहे. आणि त्याचबरोबर आता पीर साहेबांनी आपल्याला सांगितलं खिलाफत मिळाली तर माझं नावाचा सुद्धा बदल करण्यात आलेला आहे. सरवर अली शहा या नावाने त्यांनी आम्हाला पदवी दिलेली आहे आणि त्या प्रकारे आपण पाहिलं तर सरवर अली शहा या नावाने त्यांना पदवी दिली. आपण बघाशीच बाबांनी उल्लेख केला होता की ज्या 5 चादरी या ठिकाणी मिनी अजमेर आणि इतर ठिकाणी येतात त्या चादरी आपण बघतोय कॅमेऱ्याच्या माध्यमातून सारे दृश्य बघतो. ह्या ठिकाणी ह्या चादरी या ठिकाणी येतात आणि आपण जर थोडंसं जसं पाहिलं झालं तर त्या ठिकाणी शहानूर बाबा यांचा या ठिकाणी आपण प्रतिमा पाहतो. ह्या ठिकाणी शहानूरबाबांच्या प्रतिमा आपण बघतो आणि आता काही वेळानंतर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी संदर शरीफचा कार्यक्रम आणि त्यानंतर ऊस साजरा केला आहे. एकत्रित जर पाहिली तर ह्या ठिकाणी हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक असं म्हटलं तर ते म्हणजे हजरत पीर शहानूर बाबा यांचा ऊस. कॅमेरा टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.